मुख्य दाराची बिजागरी या विषयावर आज बोलणार आहे। दरवाजाचे 3 दोष सांगतो। 1, दरवाजा उघडताना करकर असा आवाज येणं। 2, दरवाजा अर्धवट उघडला तर तिथंच न थांबता मागं जाणं किंवा पुढं जाणं। आणि 3, दरवाजा सरळ उभा नसणं म्हणजे थोडासा कल्लेला झुकलेला असणं। हे 3ही दोष बिजागऱ्यांमुळे होतात। आता तुम्ही म्हणाल मास्टर, हे दोष तर अगदी फुटकळ आहेत, अनेक दरवाजांमध्ये ते असतात। तुम्हाला हे दोष फुटकळ वाटत असतील, पण ऋषीमुनींना तसं वाटत नव्हतं। त्यांनी या दोषांबद्दल विस्तृतपणे लिहून ठेवलंय आणि क्षुल्लक वाटणाऱ्या दोषांचे कसे भयानक परिणाम मिळू शकतात तेही नेमकेपणानं सांगितले। नेहमीप्रमाणे ग्रंथांचे दाखले देत देत विषय मांडणार आहे। अगोदरच डिस्क्लेमर देतो, ज्यांना संशोधन, ग्रंथ, श्लोक अशा गोष्टींचा कंटाळा आहे किंवा ज्यांचा IQ कमी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही। मुद्दाम हे चॅनेल मार्केटसाठी किंवा माससाठी नाही तर क्लाससाठी आहे। आता हा डिस्क्लेमर ऐकल्यानंतर जे थांबलेत त्या सर्वांना राधे राधे। मी मास्टर संजय पाटील, आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये। पहिल्या दोषापासून सुरुवात करूया। बिजागरीमुळे होणारा पहिला दोष म्हणजे दरवाजा अर्धवट उघडला तर तो तिथंच थांबत नाही, आपोआप उघडतो किंवा मग बंद होतो। या दोषाचे काय परिणाम होऊ शकतात हे 5-6 ग्रंथांचे दाखले देऊन सांगतो। बघा, श्लोक 2, 4, 6 किंवा 8 ओळींचा सुद्धा असू शकतो, पण व्हिडिओची लांबी मर्यादित राहावी म्हणून कोणत्याही श्लोकाची एखादीच ओळ सांगेन, पण मराठीतून अर्थ मात्र संपूर्ण श्लोकाचा सांगेन। मत्स्य पुराणात म्हटलंय, स्वयं उद्घाटिते द्वारम उन्मादो गृहवासिनाम, अर्थात आपोआप उघडल्या जाणाऱ्या दरवाजामुळे घरातल्या लोकांना उन्माद होतो आणि आपोआप बंद होणारा दरवाजा विद्या आणि कुल यांचा क्षय करतो। मयमतम या ग्रंथात म्हटलंय, बंधुक्षय करौ शत्रुपीडनोपद्रवं सदा, अर्थात स्वयंचलित दरवाजामुळे कुटुंबाची आणि सौख्याची हानी होईल। याच ग्रंथात पुढे म्हटलंय, स्वयंपीच कपटोत वाटनौ वा पिधान भयत मधिक हिनौ शाख योरवा विचाले, अर्थात दरवाजा उघडताना किंवा बंद करताना जिथे थांबवाल तिथेच थांबायला हवा। तो आपोआप घरंगळून उघडत किंवा बंद होत असेल तर अशुभ आहे। असा दरवाजा पैशाचा अपव्यय करतो। पैसा कसा येतो आणि कसा जातो काही समजत नाही। वास्तुराज वल्लभ या ग्रंथानुसार स्वयंपेच कपटो वाटनौ वा विधान, अर्थात आपोआप उघडझाप करणारा दरवाजा भयकारक असतो। सम्रांगण सूत्रधार या ग्रंथानं म्हटलंय, स्वयंयत पिहितन द्वारन तद भवेत बहु दुःखदम, अर्थात आपोआप उघडला जाणारा दरवाजा उच्चाटन करणारा असतो। तो पैशाची चणचण, भावंडांचं दुरावणं आणि तंटे निर्माण करतो। आपोआप बंद होणारा दरवाजा अनेक प्रकारचे दुःख देतो। बृहत्संहिता या ग्रंथात वराहमिहिर सांगतात, उन्माद स्वयं उद्घाटितेत पिहिते वयन्य कुलविनाश, अर्थात दरवाजा आपोआप उघडत असेल तर अतिचिंता आणि आपोआप बंद होत असेल तर कुलनाश होतो। विश्वकर्मा प्रकाशमध्ये विश्वकर्मा म्हणतात की पृष्ठहारे सर्वनाश स्वयमुद्धादिते तथा, अर्थात दरवाजा आपोआप उघडत असेल तर सर्वनाश होतो। पहिल्या दोषासंदर्भात आपण जी चर्चा केली तिचा सारांश असा की भगवान मत्स्य, विश्वकर्मा, मय, सूत्रधार मंडन, राजा भोज, वराहमिहिर अशा श्रेष्ठ वास्तुरचनाकारांच्या मते दरवाजा आपोआप उघडझाप करत असेल तर उन्माद, विद्येचा क्षय, कुलक्षय, भावंडांचं दुरावणं, सौख्याची हानी, पैशाचा अपव्यय, पैशाची चणचण, भीती, तंटे, अनेक प्रकारचे दुःख, अतिचिंता, सर्वनाश अशी फलं मिळू शकतात। जरा तुमचा दरवाजा तपासा आणि हा दोष असेल तर यापैकी तुमच्या वाटेला काय आलंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आता दुसऱ्या दोषाकडे वळू। बिजागऱ्या लूज असतील तर दरवाजा काटकोनात राहत नाही, पुढे किंवा मागे कलतो किंवा उंबरठ्याला टेकतो। बिजागऱ्या टाईट असतील तर दरवाजा उघडायला कठीण होतो, त्याला कुब्ज म्हणतात। ऋषीमुनी यावर काय भाष्य करतात ते आता बघू।
बृहत्संहिता या ग्रंथात म्हटले, बाह्यविनेत प्रवासो दिग्भ्रात दस्युभिः पीडा. अर्थात दरवाजा कुब्ज म्हणजे उघडायला कठीण असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित म्हणजे उंबरठ्याला टेकणारा असेल तर गृहस्वामीला पीडा होते. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. आणि बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला विनाकारण प्रवास करावा लागतो. दिशाहीन असेल म्हणजे अर्धवट उघडल्यानंतर तो कधी बंद होतो किंवा कधी उघडतो असा असेल तर हलक्या दर्जाच्या लोकांपासून त्रास होतो. आता बृहत्संहिता ग्रंथात जे विचार वराह मिहिरांनी मांडलेत साधारण तसेच विचार सम्रांगण सूत्रधारमध्ये राजा भोजनं मांडलेत. त्यांनी म्हटलंय, क्षुद्भयप्रदम आघ्मान कुब्जन कुलविनाशनम. अर्थात कुब्ज असलेला दरवाजा कुलनाशक होतो, बाहेरच्या बाजूला झुकलेला अकारण प्रवास घडवतो आणि दिशाहीन दरवाजा हलक्या दर्जाच्या लोकांपासून भय देतो. विश्वकर्म प्रकाश या ग्रंथात विश्वकर्मा यांनी सांगितलंय, बाह्यन्यते प्रवास स्याद दिग्भ्रांते दस्युत भयम. अर्थात बाहेरच्या बाजूनं झुकलेलं दार असेल तर विनाकारण प्रवास करावे लागतील. दार पूर्वेकडे कललेलं असेल तर चोर भय, आग्नेयेला दुर्भाग्य, दक्षिणेला मरण, नैऋत्येला रोग, पश्चिमेला दारिद्र्य, वायव्येला कलह, उत्तरेला विरोध आणि ईशान्येला कललेलं असेल तर धननाश अशी फलं मिळतील. सम्रांगण सूत्रधारमध्ये म्हटलंय, अधस्तातु परिष्टातु प्रशस्तं घाटनाव समम. अर्थात दाराचा खालचा भाग आणि वरचा भाग एकाच सरळ रेषेत उघडायला किंवा बंद व्हायला हवा. तो मागे पुढे होऊ नये, म्हणजे कवाड कललेलं नको. तसं झालं तर बांधवांचा नाश, शत्रूंपासून त्रास आणि सततचा उपद्रव अशी फलं मिळतील. शेवटी सम्रांगण सूत्रधार या ग्रंथांचाच एक दाखला देतो, नाल्पन्न कुब्जन नाफ्यानम पीडितन्न बहिर्गतम. अर्थात जो दरवाजा तिरका, पीडित किंवा झुकलेला कललेला नसेल असा दरवाजा सतत भरभराट करतो. दुसऱ्या दोषासंदर्भात आपण जी काही चर्चा केली त्या चर्चेचा सार असा की विश्वकर्मा, वराह मिहीर आणि राजा भोज यांच्या मतानुसार दरवाजा 90 अंशाच्या कोनात नसेल तर कुलनाशक, पीडा देणारा, अकारण प्रवास घडवणारा आणि हलक्या दर्जाच्या लोकांपासून त्रास देणारा, बांधवांचा नाश करणारा, शत्रूंपासून त्रास देणारा, सततचा उपद्रव देणारा, चोर भय, रोग, दारिद्र्य देणारा ठरू शकतो. तुमचा दरवाजा तपासा आणि हा दोष तुमच्या दरवाजात असेल तर यापैकी तुमच्या वाटेला काय आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता तिसऱ्या दोषाकडे वळू. बिजागऱ्या गंदल्या असतील तर दार उघडताना करकर आवाज येतो. रामसाई बंधूंचे भूताचे चित्रपट तुम्हाला आठवत असतील तर ऋषीमुनी काय म्हणतात त्याची आठवण देतो. सम्रांगण सूत्रधार या ग्रंथात म्हटलंय, सशब्दम भयकृत पादशीतल गर्भपातनम. अर्थात आवाज करीत बंद होणारा दरवाजा भयकारक आणि गर्भपात करणारा असतो. विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथात म्हटलंय की जे दार उघडताना किंवा बंद होताना करकर असा आवाज करतं ते दार वंशाचा नाश करतं. मयमतम या ग्रंथामधला हा श्लोक बघा, क्रोशनन कुजनौ सर्वमन्यचापी विनिमितम. अर्थात दाराची उघडझाप करताना खाकरल्यासारखा, किंचाळल्यासारखा, पक्ष्यांच्या कुजनासारखा किंवा अन्य कशासारखाही आवाज होणं अशुभ आहे. वास्तुमंजरी या ग्रंथात म्हटलंय, दारं वाल्मिकं किलांबू भांडपट तुला भ्रमे. अर्थात वाळवी लागलेला, पाण्यानं फुगलेला, डागाळलेला, तुटलेला, सडलेला, वेध झालेला आणि आवाज करणारा दरवाजा नसावा. आता तिसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने जी आपण चर्चा केली तिचा सारांश असा की आचार्य मयासूर, विश्वकर्मा आणि राजा भोज यांच्या मतानुसार दाराची उघडझाप करताना आवाज येत असतील तर अशुभ आहे, हे भयकारक आणि गर्भपात करवणारं आहे. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्ही लगेच बिजागऱ्या खरेदी करण्यासाठी निघाल, पण थांबा, रुको जरा, सबर करो. जाण्यापूर्वी शेवटचा एक श्लोक ऐकून जा. फक्त लाकूडच नाही तर दारासाठी लागणारं अन्य मटेरियल म्हणजे कड्या असतील, कोयंड्या असतील, कुलूप असतील, बिजागऱ्या असतील, जे काही असेल
ते उत्तम क्वालिटीचं असावं आणि चांगल्या ठिकाणाहून नवं कोरं आणावं. म्हणजे चोर बाजार, जुना बाजार, भंगार सामानाची दुकानं अशा ठिकाणी जाऊन खरेदी करू नये. सम्रांगण सूत्रधार म्हणतो, अनिष्टद्रव्य संयुक्तन धनधान्य विनाशनम. अर्थात दारासाठी मटेरियल जर चांगल्या क्वालिटीचं वापरलं नाही तर असं दार संपत्तीचा नाश करतं. राधे राधे.